कृष्णा कोयनेच्या प्रीती संगमाचा व्हिडिओ तर आपण पाहिलाच, पण याच संगमाच्या काठावर वसलेल्या एका महान शहराचा उल्लेख चक्क महाभारतात आहे, जिथे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण घडले। त्या शहराचं नाव कराड कसं पडलं? कराडचा इतिहास हजारो वर्ष जुना आहे। महाभारतात जेव्हा सहदेवने दक्षिण दिग्विजय केला तेव्हा या भागाचा उल्लेख कराटक असा आढळतो। शिलालेखांमध्येही याच नावाचा उल्लेख वारंवार येतो। काही तज्ञांच्या मते कर म्हणजे हत्ती आणि हाटक म्हणजे प्रदेश। प्राचीन काळी हा हत्तींच्या कळपांसाठी प्रसिद्ध असलेला भाग होता। काळाच्या ओघात याच कराटक शब्दाचा अपभ्रंश होऊन आजचे कराड हे नाव रूढ झाले। कराड केवळ नाव नाही तर ती एक संस्कृती आहे। सातवाहन काळापासून ते मराठा साम्राज्यापर्यंत या शहराने अनेक सुवर्णकाळ अनुभवले आहेत। आजही इथली माती पराक्रम आणि विचारांची साक्ष देते। तुम्ही कराडचे आहात का? किंवा कधी प्रीती संगमाच्या शांतीचा अनुभव घेतलाय का? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच रंजक ऐतिहासिक माहितीसाठी आचार्य मीडियाला फॉलो करा।